नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रो वन शोमध्ये तुमचं स्वागत। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज म्हणजेच 3 सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळाची बैठक झाली। या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एकूण 14 निर्णय घेण्यात आले। त्यामध्ये सामाजिक न्याय, त्यासोबतच नगरविकास, ऊर्जा आणि आदिवासी विकास विभागाशी संबंधित 14 निर्णय घेण्यात आलेले आहेत। आता या 14 निर्णयांमध्ये कोणत्या निर्णयांचा समावेश आहे, त्यामधून नेमका नागरिकांना काय दिलासा मिळालेला आहे, शेतकऱ्यांना काय मिळालेला आहे का, या सगळ्यांची माहिती आपण आजच्या द ॲग्रो वन शोमध्ये सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आजच्या बैठकीमध्ये एकूण 14 निर्णय हे घेण्यात आलेले आहेत। यामध्ये सगळ्यात मोठी चर्चा जी होती आजची ती म्हणजे श्रावण बाळ योजनेच्या अंतर्गत दिव्यांगांना आता 1000 रुपयाचं अधिकचं अर्थसहाय्य देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज घेण्यात आलेला आहे। त्यामुळे आता यापुढे संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेच्या अंतर्गत दिव्यांगाच्या अर्थसहाय्यात 1000 रुपयाची वाढ करण्यात आली असून त्यामुळे आता लाभार्थ्यांना दरमहा 2500 रुपये मिळणार आहेत। दुसरीकडे ऊर्जा विभागाच्या संदर्भातही एक निर्णय घेण्यात आलेला आहे। महानिर्मिती कंपनीच्या औष्णिक विद्युत केंद्रातील राखेच्या वापराबाबतचं धोरण निश्चित करण्यात आलेल्या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत आता हे संक्षिप्त निर्णय नेमके काय आहेत ते आपण थोडक्यात समजून घेऊयात। पहिला निर्णय आहे सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत संजय गांधी निराधार श्रावण बाळ योजनेतील दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात 1000 रुपयांची वाढ, तसंच लाभार्थ्यांना दरमहा 1500 ऐवजी आता 2500 रुपये मिळणार आहेत। ऊर्जा विभागाच्या अंतर्गत महानिर्मिती कंपनीच्या औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातील राखेच्या वापराबाबतचं धोरण हे निश्चित करण्यात आलेलं आहे। त्यानंतरचा निर्णय आहे कामगार विभागाच्या अंतर्गत घेण्यात आलेला महाराष्ट्र दुकानं आणि आस्थापना नोकरी आणि सेवा शर्तीचे विनियमन अधिनियम 2017 मध्ये सुधारणा करण्यासही मंत्रिमंडळ बैठकीत आज मान्यता देण्यात आलेली आहे। त्यानंतर कामगार विभागाच्या अंतर्गत दुसरा एक निर्णय आहे तो कारखाने अधिनियम 1948 मध्ये सुधारणा करण्यासही राज्य मंत्रिमंडळ बैठकीनं मान्यता दिलेली आहे। आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत एक निर्णय घेण्यात आलेला आहे। अनुसूचित जमातीतील 9वी-10वीच्या विद्यार्थ्यांना सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजनेऐवजी केंद्र सरकारची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना लागू करण्यासही राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज मंजुरी देण्यात आलेली आहे। त्यानंतर नगरविकास विभागाच्या अंतर्गत मुंबईतील अनेक डेपो, वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया या मेट्रो मार्गिका 11 प्रकल्पास मान्यता, तसंच 23,487 कोटी 51 लाख रुपयांची तरतूद सुद्धा करण्यास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे। नगरविकास विभागाचा दुसरा एक निर्णय आहे आणखी ठाणे वर्तुळाकार मेट्रो, पुण्यातील मेट्रो मार्गिका 2, मार्गिका 4 तसंच नागपूर मेट्रोच्या टप्पा 2च्या कर्जास मान्यता देण्यात आलेली आहे। ठाणे अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो, पिंपरी चिंचवड ते निगडी मेट्रो रेल्वे कॉरिडॉर, स्वारगेट ते कात्रज मेट्रो रेल्वे कॉरिडॉर, वनाज ते रामवाडी मार्गिका क्रमांक 2 याचा विस्तारित मार्गिका क्रमांक वनाज ते चांदणी चौक व रामवाडी ते वाघोली, पुणे मेट्रो मार्ग 4, खडकवासला स्वारगेट हडपसर खराडी आणि नळस्टॉप वारजे माणिकबाग उपमार्गिका, त्यासोबतच नागपूर मेट्रो रेल्वे टप्पा 2 या मेट्रो रेल्वे प्रकल्पांसाठी घेण्यात येणाऱ्या बाह्यसाहित्य कर्जाचं आकस्मिक दायित्व स्वीकारण्यास, त्यासोबतच प्रकल्पांचे करारनामा, कर्ज करारनामा आणि दुय्यम वित्तीय करारनामे करण्यासही मंत्रिमंडळ बैठकीत आज मान्यता देण्यात आलेली आहे। त्यानंतर नगरविकास विभागाचा आणखी एक निर्णय आहे। पुणे मेट्रोवरील बालाजीनगर, बिबेवाडी या 2 नवीन स्थानकांना मंजुरी देण्यात आलेली आहे। स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गावर बालाजीनगर आणि बिबेवाडी ही 2 नवीन मेट्रो स्थानकं उभारण्यास आणि कात्रज मेट्रो स्थानकाचे दक्षिणेकडे सुमारे 421 मीटरने स्थलांतर करण्यास यासाठी 683 कोटी 11 लाख रुपयांच्या निधीचीही तरतूद ही आणि त्यासाठीची मान्यता आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आलेली आहे। मेट्रो हा विषय शहरी भागातला आहे, पण आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत यावरती विशेषतः फोकस होतं आणि त्या संदर्भातच निर्णय घेण्यात आलेले आहेत महत्त्वाचे। नगरविकास विभागाच्या अंतर्गत आणखी 2-3 निर्णय घेण्यात आलेले आहेत, त्यावरती आपण पटकन नजर टाकून घेऊया। मुंबई नागरी परिवहन प्रकल्प टप्पा 3 प्रकल्पातील लोकल उपनगरीय रेल्वे गाड्यांच्या खरेदीसाठी कर्जास मान्यता देण्यात आलेली आहे। तसंच बाह्य साहित्य कर्ज घेण्याऐवजी पूर्णता रेल्वे आणि राज्य शासनाच्या निधीतून सहाय्य देण्यास, तसंच त्यामध्ये राज्य शासनाच्या वतीनं 50% आर्थिक सहभाग देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। मुंबई नागरी परिवहन प्रकल्प या प्रकल्पातील राज्य शासनाच्या 50% आर्थिक सहभागासही मान्यता देण्यात आलेली आहे। पुणे ते लोणावळा लोकल च्या 3ऱ्या आणि 4थ्या मार्गिका प्रकल्प खर्चाची तरतूदही करण्यात येणार आहे। तसंच मुंबई नागरी परिवहन प्रकल्पाच्या धर्तीवर आर्थिक भार हा उचलण्यात येणार आहे।
ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दरम्यान उन्नत मार्ग तसंच हा प्रकल्प सिडको महामंडळाच्या माध्यमातून सार्वजनिक खाजगी भागीदारी पीपी अंतर्गत BOT म्हणजे बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर तत्वावरती राबवण्यात येणार आहे आणि त्यासाठी ही मान्यता आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आलेली आहे। नवीन नागपूर अंतर्गत आंतरराष्ट्रीय व्यापार वित्तीय केंद्र विकसित करण्यात येणार आहे। तसंच नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मौजा गोधनी रिठी व मौजा लाडगाव रिठी तालुका हिंगणा जिल्हा नागपूर येथील एकूण अंदाजे क्षेत्र 692.6 हेक्टर जागा संपादित करून सार्वजनिक हितार्थ नवीन नागपूर अंतर्गत इंटरनॅशनल बिझनेस अँड फायनान्स सेंटर विकसित करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासही राज्य सरकारने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिलेली आहे। त्यानंतर आणखी एक नगर विकास विभागाचा निर्णय आहे। नागपूर शहराभोवती बाह्यवळण रस्ता आउटर रिंग रोड आणि त्यालगत 4 वाहतूक बेटांची निर्मिती तसंच नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत नागपूर शहराभोवती बाह्यवळण रस्ता आणि त्यालगत 4 वाहतूक बेट विकसित करण्यास राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे। आणि शेवटचा निर्णय आहे विधी आणि न्याय विभागाचा। मुंबईतील वांद्रे पूर्व येथील उच्च न्यायालयाच्या नवीन संकुल बांधकामाच्या खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे। प्रकल्पासाठी 3,750 कोटी रुपयांच्या तरतुदीस आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे। तर या प्रकारचे 14 ते 15 निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत हे घेण्यात आलेले आहेत। यामध्ये बहुतांश निर्णय हे नगर विकास विभागाच्या अंतर्गत घेण्यात आलेले आहेत। या निर्णयांचा थेट ग्रामीण भागातील जनतेशी संबंध नाही आहे, पण राज्य मंत्रिमंडळ बैठकीत नेमके निर्णय काय घेतले जातात या गोष्टी आपण समजून घेणं सुद्धा महत्त्वाचं आहे। तर आजच्या द ॲग्रोवन शोमध्ये आपण इथेच थांबणार आहोत, पण आता या निर्णयांबद्दल तुम्हाला काय वाटतंय? कारण की शेतकऱ्यांना या सगळ्या मंत्रिमंडळ बैठकांमध्ये एक महत्त्वाची अपेक्षा आहे की राज्यात मागच्या काही काळामध्ये जी काही अतिवृष्टी झालेली आहे त्या अतिवृष्टीमुळे जे काही नुकसान झालेले आहे त्यासाठी मदत ही राज्य सरकारकडून देण्यात येईल आणि त्या संदर्भात तातडीने निर्णय घेण्यात येईल। आता खरं बघितलं तर सणासुदीचा काळ आहे आणि या सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांकडे पैसा नाही राहिलेला, दुसरीकडे शेतातील पिकं जी आहेत त्याची काढणीसुद्धा करायची आहे, त्यासाठी एक मजूर खर्च स्वतंत्र लागतो। या सगळ्या जर का परिस्थिती बघितल्या आणि ही सगळी स्थिती बघितली तर शेतकऱ्यांची आर्थिक कोंडीसुद्धा झालेली आहे। आता त्यामुळे राज्य सरकार अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नेमके पंचनामे झालेले आहेत का, झालेले असतील तर त्याच्या संदर्भात निर्णय घेऊन तातडीनं मदत कधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे हे सगळे प्रश्न अजूनही निरुत्तरित आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं या मंत्रिमंडळ बैठकांकडे सुद्धा सातत्यानं लक्ष हे लागलेलं आहे। मी तुर्तास तिथेच थांबतोय। मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। आपण पुन्हा भेटू, तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या।